अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, एका ताईंची कमेंट होती की ताई मूल होत नाही त्याच्यासाठी काहीतरी स्वामींची सेवा सांगा। तर अशा स्वामींच्या बऱ्याच काही सेवा आहेत, तर त्यातलीच एक सेवा मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तर बघा, ही सेवा ज्या ताई मुलापासून वंचित आहेत, आई होण्यापासून वंचित आहेत, तर त्यांनी ही सेवा नक्की करून बघा। 100% मी सांगते तुम्हाला ह्याचा म्हणजे तुम्हाला लवकरच गुण येईल ह्या उपाय करून। तर बघा, स्वामी महाराज प्रत्येक आपल्या सेवेकरांची मनातील इच्छा असो काही असो, स्वामी आपल्या मनातली लवकरच इच्छा, आपल्या मनातली जे काही आहे संकट असो काही इच्छा असो, सर्व काही स्वामी महाराजांना कळतं। त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट आपली लपत नसते। तर बघा, आता प्रत्येक आईला हे मूल होणं म्हणजे प्रत्येक आईसाठी मातृत्व हे लाख मोलाचं असतं। प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर 1 म्हणा 2 म्हणा 3 वर्ष जर झाले तर बऱ्याच जणांचे बोलणे ऐकावं लागतात की मूल होत नाही। तर अशापासून आपल्याला खूप त्रास होत असतो। तर त्याच्यासाठीच आपण जी मेडिकल जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबरोबरच आपल्याला स्वामींच्याही काही सेवा करायच्या आहेत। तर त्या सेवा कोणत्या आहेत तर त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, गर्भधारणेसाठी संतान प्राप्तीसाठी अशी कोणती सेवा करायची आहे। तर बघा, आता प्रत्येक स्त्रीला आपल्या जीवनामध्ये आपल्याला मूल असावं, आपल्याला संतान असावी ही प्रत्येक आईची आशा असते। आणि सगळ्यात बघा, कोणी सोनं नाणं आपल्याला विचारत नसतं, पण तुम्हाला मूल किती आहेत प्रत्येकजण विचारत असतं। तर प्रत्येक आईसाठी मूल होणं, मूल होणं त्याच्याबरोबर आई होणं हे लाख मोलाचं आणि एक लाख मोलाचं एक दागिना असतो तो। तर प्रत्येक बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना संतान प्राप्ती नाही, गर्भधारणा होत नाही। तर त्याच्यासाठी कोणती सेवा करायची आहे तर ते आज आपण जाणून घेऊया। तर बघा, स्वामी चरित्र सारामृतचे 108 पाठ आपल्याला करायचे आहेत। तर स्वामी चरित्र सारामृतचे 108 पाठ आपल्याला करायचे आहेत। तर ते आपण दिवसातून सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी आपल्याला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस आपल्याला 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्राचे आपल्याला वाचन करायचे आहेत। तर बघा, 108 असे पारायण आपल्याला करायचे आहेत। जर तुम्हाला टाईम भेटला, वेळ भेटला तर तुम्ही दिवसात 2 पण पाठ केले तरी चालतात। तर ही खूप प्रभावी स्वामींची सेवा आहे। तर ज्या ज्या ताईंना गर्भधारणा राहत नाही, संतान प्राप्तीचा होत नाही, तर त्यांनी हे उपाय नक्की। आणि स्वामी चरित्र सारामृतचे 100 पाठ करण्यासोबतच आणखीन एक दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ पण आपल्याला करायचे आहेत। तर आता बऱ्याच जणांना वाटतं की स्वामी चरित्र सारामृतचे पाठ आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ एके दिवशीच करायचे का। तर जमलंच तर तुम्ही एके दिवशी पण करू शकतात, नाहीतर आपल्या टाईमनुसार पण करू शकतात। तर बघा, तर हे 2 पाठ आपल्याला करायचे आहेत। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ पण 108 वेळेस करून तुम्ही बघायचा आहे। तर हा उपाय खूप प्रभावी आणि शक्तिशाली आहे, जेणेकरून तुम्हाला जर थोडासा वेळ लागेल, असं नाही की आता तुम्ही सेवा सुरू केलेली आहे आणि तुम्हाला लगेच फरक पडेल। 2-3-4 महिने लागतील किंवा वर्ष लागतील, पण स्वामी नक्की त्याचं फळ, त्या सेवेचं फळ तुम्हाला देणार आहे। बघा, 108 स्वामी चरित्र पारायणाची सेवा इतकी प्रभावी आहे की जे काही नशिबात नाही ते सुद्धा ह्या पारायणानं आपल्याला भेटू शकतं आणि स्वामी महाराज ते आपल्याला देतातच। तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। आणि त्याचबरोबर आणखीन एक सेवा आहे, तर ती एकादशीपासून आपल्याला सुरू करायची असते। तर ती सेवा कोणती तर बघा, एकादशी जी पुत्रदा एकादशी असते, तर त्या एकादशीला आपल्याला जोडप्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। तर बघा, जोडप्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अथर्व शीर्षक म्हणून आणि पुरुष सूक्तम म्हणून 11 वेळेस पुरुष सूक्तम म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे।
तर असं आपल्याला 21 दिवस ही सेवा करायची आहे. तर पहिल्या दिवशी नवरा बायकोने जोडप्याने पण केली तरी पण चालते आणि नंतर आपण दररोज एकट्याने पण केली तरी पण चालते. तर ही पण 21 दिवसाची सेवा तुम्ही नक्की करून बघा. ही ही जी सेवा आहे ती केंद्रानुसार केंद्रातील ही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर ही सेवा करून बघा आणि जो आपण अभिषेक केलेला आहे तर त्याचं पंचामृत अभिषेकाचं तुम्ही दोघं नवरा बायकोंनी ते प्यायचं. तर ही पण खूप प्रभावी सेवा आहे. तर ह्या सेवा ज्या ताईंनी मला कमेंट केली होती की ताई मूल होत नाही त्याच्यासाठी सेवा सांगा, तर अशा ताईंनी ही सेवा नक्की करून बघा. तुम्हाला नक्की स्वामी महाराज तुम्हाला मूल देतील, तुमच्या ओटीमध्ये फळ नक्की देतील स्वामी महाराज. आणि स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की ज्या कोणी ताई आहेत की त्यांना संतानप्राप्ती होत नाही त्यांना स्वामी महाराजाच्या कृपेने संतानप्राप्ती हो. तर ह्या ज्या मी 3 सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याच्यापैकी जी तुम्हाला योग्य वाटते, जे तुम्हाला होतं, बऱ्याच आपल्या ताईंना कामं असतात जेणेकरून त्या कामातून तुम्हाला टाईम भेटत नाही तर त्यांनी नक्की ही सेवा करून बघा. तर अशी ही सेवा आहे. तर आजची सेवा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.